नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2023 करंट अफेअर 2023 IMP प्रश्न आहे. सर्व परीक्षाकरता अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेला आहे. प्रश्न उत्तर घेणार आहोत. गोवा सरकारमार्फत दिला जाणारा पहिला डॉक्टर मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? पहिला ऑप्शन आहे राहुल हिमालयन, दूसरा है डॉक्टर मथुराज यक्स, तीसरा है BR चौधरी, चौथा है हरिकुमार. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मथुराज यस. कोणत्या राज्यात लेखकाचे गाव उभारले जाणार आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दूसरा आहे उत्तराखंड, तीसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा आहे उत्तर प्रदेश. तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. नोवाक जोकोविच कितव्यांदा ATPचे विजेतेपद पटकावलेले आहे? पहिला ऑप्शन आहे पहिल्यांदा, दुसरा ऑप्शन आहे दुसऱ्यांदा, तिसरा ऑप्शन आहे तिसऱ्यांदा आणि चौथा ऑप्शन आहे 7व्यांदा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 7व्यांदा. COP28 ही हवामान परिषद कोणत्या ठिकाणी होत आहे? पहिला ऑप्शन आहे रोम, दुसरा ग्लासगो, तिसरा ऑप्शन आहे नवी दिल्ली आणि चौथा ऑप्शन आहे दुबई. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 दुबई. राजेंद्र विश्वनाथ अलकेकर हे सध्या कोणत्या राज्याचे राज्यपाल आहे? पहिला ऑप्शन आहे आसाम, दुसरा आहे बिहार, तिसरा उत्तर प्रदेश, चौथा आहे हिमाचल प्रदेश. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 बिहार. संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 23 नोव्हेंबर, दूसरा आहे 24 नोव्हेंबर, तिसरा आहे 25 नोव्हेंबर आणि चौथा आहे 26 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर. सध्या सेबीचे अध्यक्ष कोण बनलेले आहे? पहिला ऑप्शन आहे शक्तिकांत दास, दुसरा उर्जित पटेल, तिसरा माधवी पुरी बुच, चौथा श्रीकांत दास. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 माधवी पुरी बुच. कोणता दिवस जागतिक मासेमारी दिवस म्हणून साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 23 नोव्हेंबर, दुसरा आहे 24 नोव्हेंबर, तिसरा 21 नोव्हेंबर आणि चौथा आहे 26 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 21 नोव्हेंबर. स्टँडअप कॉमेडियन वीर दास यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? पहिला ऑप्शन ऑस्कर, दुसरा ग्रॅमी, तिसरा एमी, चौथा ट्युरिंग. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 एमी.